महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे 6वे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता महालक्ष्मी लॉन्स राजाराम पुलाजवळ कर्वेनगर पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झाले। या अधिवेशनाचे उद्घाटन एस मल्लेशम अखिल भारतीय अध्यक्ष भारतीय मजदूर संघ यांनी केले। या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष मेधाताई कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे महावितरणचे संचालक राजेंद्र पवार उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना एस मल्लेशम यांनी सांगितलं की देशातील श्रमिक व कामगार सध्या आव्हानात्मक कालखंडातून जात आहेत। केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 कामगार संहितापैकी वेज कोड व सोशल सिक्युरिटी कोडचं भारतीय मजदूर संघाने स्वागत केलं असून त्यांची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करावी। तसेच केंद्र सरकारने देशभर समान म्हणजे मिनिमम फ्लोअर वेज जाहीर करावेत। पेन्शन फंडात वाढ व ESIC योजनेची पात्रता मर्यादा 21,000 वरून 42,000 रुपये करावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाने करत देशभर 25 फेब्रुवारी रोजी देशभर सरकार जागव आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं। तर खासदार मेधा कुलकर्णी यांनी कंत्राटी कामगारांना कायम करावं या कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं। वीज कंत्राटी कामगार संघ ही आपल्या विचारधारेची संघटना असल्यामुळे आंदोलनाची वेळ येऊ न देता प्रशासनाने तातडीने बैठका घेऊन संवाद साधत संघटनेच्या सदस्य कामगारांच्या समस्या त्वरित सोडवल्या पाहिजेत असा आग्रह वीज कंपन्यांकडे धरला। राजेंद्र पवार संचालक महावितरण मानव संसाधन यांनी न्यायालयीन निकालावर अभ्यास करून कामगारांवर अन्याय होणार नाही अशी सकारात्मक भूमिका व्यक्त केली। वीज कंपनीची प्रतिमा सुधारणं, ग्राहक सेवेशी प्रामाणिक राहण्याची व सर्वांच्या सुरक्षिततेबाबत शपथ सर्व वीज कंत्राटी कामगारांनी त्यांना दिली। वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना विविध आर्थिक व सामाजिक लाभ संघटनेने संघर्ष करून मिळवून दिलेत। आता कोर्टाच्या आदेशानुसार इतर कामगारांना कायम करा व राज्यात कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपात बंद करत कंत्राटदार विरहित वयाच्या 60व्या वर्षापर्यंत रोजगारात सुरक्षिततेसाठी हरियाणा पॅटर्न प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने आणण्यासाठी व अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा मुंबई येथे भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याची घोषणा भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल ढुमणे यांनी केली आहे। या व्यतिरिक्त CV राजेश क्षेत्रीय संघटन सचिव, किरण मेलगीर महामंत्री, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ प्रभारी KV राधाकृष्णन, अध्यक्ष कंदी श्रीनिवासन, बाळासाहेब भुजबळ संघटन मंत्री, तसेच अण्णासाहेब देसाई ज्येष्ठ मार्गदर्शक, अरुण पिवळ सरचिटणीस, माजी अध्यक्ष शरद संत व पालकमंत्री सुभाष सावजी उपस्थित होते। अधिवेशनात राज्यातील सुमारे 2300 वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते। यावेळी हरियाणा पॅटर्नप्रमाणेच कंत्राटदार मुक्त रोजगार धोरण राबवावं, सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावं, वीज उद्योगात स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी, किमान वेतन नव्हे तर जीवन वेतन द्यावं, ESIC पात्रता मर्यादा 21,000 वरून 42,000 रुपये करावी असे 5 ठराव एकमताने अधिवेशनात मंजूर करण्यात आले। या अधिवेशनात 2029 सालासाठी संघाचे अध्यक्ष म्हणून निलेश खरात तर सरचिटणीस म्हणून सचिन भेंगाळे यांची फेरनिवड करण्यात आली। तसेच कार्याध्यक्ष म्हणून राहुल बोडके, संघटन मंत्री उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री अमर लोहार कोल्हापूर व अभिजित माहुरकर नागपूर, विजय कांबळे कोल्हापूर, सचिव महावितरण यांच्यासह 4 उपाध्यक्ष व 4 सचिव तसेच महानिर्मिती पारेषण व महावितरण कंपनीसाठी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी मिलिंद कुडतरकर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, राहुल भालभर सचिव कोल्हापूर, अमोल भास्कर कोषाध्यक्ष कोल्हापूर, मधुकर माळी संघटन मंत्री कोल्हापूर, राजेंद्र ढाले मीडिया व पत्रकार प्रसिद्धी प्रमुख व ग्रामीण विभाग 2चे अध्यक्ष निवडणूक अधिकारी म्हणून बाळासाहेब भुजबळ हे होते। अधिवेशनाचा समारोप CV राजेश यांनी केला। अधिवेशनाचे यशस्वी आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष निखिल टेकवडे, सचिव योगेश महांगरे व सुमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 10 समित्या कार्यरत होत्या। पुण्यातील 252 कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। मराठी S न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।